नमस्कार मित्रांनो, हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये दिनांक 17 फेब्रुवारी 2022च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. तर वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये सन 2024साठी महाराष्ट्र नियोजन अधिनियमानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने निधी वितरण निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार वित्त विशेष तज्ज्ञ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी केलेल्या मागणीनुसार शासन निर्णयान्वये आतापर्यंत रुपये 2.20 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे. वित्त विशेष तज्ज्ञ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या पत्रान्वये सन 2024 व 25मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या माहे मे देय जून 2024च्या वेतन खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. त्यानुसार सन 2024 व 25च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 1 कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणेत होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. सन 2024 व 25 करिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना 1 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.